लोकसभा निवडणुकांचे निकाल राज्यामध्ये लागले। त्या निकालानंतर काही गोष्टी ठळकपणे समोर यायला लागल्यात। निवडणुकांची एकूण पद्धती आणि निवडणुकांमध्ये झालेलं मतदान याचा संबंध जोडला तर दोन गोष्टी राज्यामध्ये ठळकपणे समोर आल्या। त्याच्यामधली एक आहे ती म्हणजे उमेदवारांची नावं आणि दुसरं उमेदवारांना वाटप झालेली चिन्ह। अनेक मतदारसंघांमध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे राहिले आणि त्याचा परिणाम जो आघाडीचा उमेदवार होता त्यांच्या मतांवर झाला। दुसरीकडे उमेदवारांना दिली गेलेली जी चिन्ह होती ती काहीशी साधर्म्य सांगणारी होती आणि त्यामुळे काही उमेदवारांचं नुकसान झाले असंही म्हटलं जाते। तर या नावांचा घोळ, चिन्हांचा घोळ यामुळे मतदारांचा मात्र तोल हरला की काय अशी काहीशी चर्चा राज्यामध्ये सुरू झालेली आहे। या दोनही घटकांच्या बाबतीमध्ये राज्यात नेमकं काय काय घडलंय ते जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बघूयात की साधारण सारखी दिसणारी चिन्ह वाटप झाल्यामुळे कोणत्या मतदारसंघामध्ये काय काय झालं, कोणत्या उमेदवाराला फटका बसला। चिन्हांचा घोळ, नावांचा झोल आणि मतदारांचा मात्र बिघडलाय तोल अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये। कोणत्या मतदारसंघामध्ये चिन्हांचा घोळ झाला? सातारा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे उमेदवार होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी वाजवणारा माणूस असं त्यांचं चिन्ह होतं। शशिकांत शिंदे यांचा पराभव किती मतांनी झाला? 32,771 मतांनी झाला। त्याच मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार होते, त्यांचं नाव होतं संजय गाडे। संजय गाडे यांचं चिन्ह होतं पिपाणी। पिपाणी हे चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह याच्यामध्ये बऱ्याचशा मतदारांची गफलत झाल्याची शक्यता बोलून दाखवली जाते आणि संजय गाडे यांना मतं मिळाली आहेत 37,062 आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय 32,771 मतांनी आणि त्यामुळे याच मतांमुळे आपला पराभव झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांकडूनही केला जातोय आणि कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडूनही केला जातोय। त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह हे नवीन होतं, हे नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये या चिन्हाची अडसर आली आणि त्यामुळे आमचा पराभव झाला। अशाच प्रकारचा घोळ काही ठिकाणी नावांमध्ये दिसून येते, कारण एकाच मतदारसंघामध्ये जो प्रमुख उमेदवार आहे त्याच उमेदवाराशी साधर्म्य सांगणारी नावं उमेदवार म्हणून उमेदवारांच्या यादीमध्ये आली आणि त्याचा परिणाम आपल्या परफॉर्मन्सवर झाला असं काही उमेदवारांचं म्हणणं आहे। हे सगळं होत असताना मुळात चिन्ह जेव्हा वाटलं जातं त्यावेळेस ते चिन्ह वाटण्यासाठीची पद्धत नेमकी काय असते, काय करतं निवडणूक आयोग बघूयात। भारतीय निवडणूक आयोग करतं चिन्हांचं वाटप लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। राखीव आणि मोफत अशी दोन प्रकारची चिन्ह असतात आणि या चिन्हांमधून चिन्हाची निवड केली जाते। राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष अशी जर पक्षाला ओळख निवडणूक आयोगाने दिलेली असेल तर त्या पक्षांसाठी राखीव चिन्ह दिली जातात, जसं भाजपसाठी आहे, जसं काँग्रेससाठी आहे। इतर पक्षांना त्यांच्या पसंतीचं चिन्ह मागण्याची मुभा असते, म्हणजे ज्या पक्षांना दर्जा मिळालेला नाहीये पण जे नोंदणीकृत पक्ष आहेत ते चिन्ह मागू शकतात। अपक्ष उमेदवारांना आपल्या पसंतीचं चिन्ह निवडणुकी दरम्यान मागता येतं त्या निवडणुकीसाठी आणि जे चिन्ह त्यांना द्यायचं असतं त्याचं वाटप करण्याची जबाबदारी ही पूर्णतः केंद्रीय निवडणूक आयोगाची असते। मुळात चिन्ह का दिलं जातं एखाद्या उमेदवाराला? तर भारतासारख्या देशामध्ये जर एखाद्या मतदाराला काही वाचता येत नसेल किंवा त्याला काही अडचण असेल तर त्याला आपला उमेदवार व्यवस्थितपणे ओळखता यावा यासाठी चिन्ह देण्याची सुरुवात झाली, जी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच झाली होती आणि मतदारांचा सहभाग प्रक्रियेमध्ये वाढावा यासाठी हे चिन्ह दिलं जातं। एकच चिन्ह जर काही उमेदवारांनी मागितलं आणि त्याच्या बाबतीत काही दावे केले गेले तर अंतिम निर्णय हा आयोगाचा असतो आणि चिन्ह वाटपाबद्दल जर काही वाद निर्माण झाला, जसा यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये पाहायलाही मिळाला, तर त्यानंतरचा अंतिम निर्णय हा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाचाच असतो। यानंतर आपण बघूयात की कोणकोणत्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये समान नावाचे नामसाधर्म्य असणारे उमेदवार दिले गेले। मतदारसंघांची संख्या होती 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार होते ज्यांच्यामध्ये नामसाधर्म्य होतं। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भास्कर भगरे नावाचे 2 उमेदवार होते। यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला जितकी मतं पडली त्याच्या तुलनेमध्ये चांगली मतं ही नामसाधर्म्य असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे भास्कर सदू भगरे यांना मिळालेले मतं जवळपास 1 लाख होती। तसंच झालं भारती पवार यांच्या बाबतीतही। डॉक्टर भारती पवार यांच्याशी साधर्म्य सांगणारे आणखीन एक उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते। 11 पैकी पुढचा मतदारसंघ आहे
बारामती इथे सुनेत्रा पवार आणि सुनीता पवार ही नावं खरं तर सारखी नाहीत, पण सुनेत्रा पवार आणि सुनीता पवार ही नावं जवळपास जाणारी असल्यामुळे फायदा होईल असं वाटलं होतं, पण सुनीता पवार यांना फारशी मतं मिळाली नाही, 4000 मतं मिळाली. मावळ मतदारसंघामध्ये संजोग वाघेरे पाटील नावाचे 2 उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील आणि त्याच नावाचे एक अपक्ष उमेदवार, मतं मिळाली 4830. ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील नावाचे 3 उमेदवार होते. संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार, मात्र दुसरे संजय दिना पाटील होते, संजय बी पाटील होते आणि तिसरे संजय पाटील होते. दोघांना मिळून जवळपास 4000 मतं. दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते, पण आणखी एक अपक्ष उमेदवार होते अरविंद सावंत, ज्यांना मिळाली मतं 3090. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते. अनंत गीते नावाचे आणखीन 2 अपक्ष आमदार होते, ज्यांना दोघांना मिळून जवळपास 5500 मतं मिळाली. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर होते. अपक्ष आणखी एक उमेदवार होते बाबूराव आनंदराव कदम, ज्यांना मिळाली मतं 4400. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण बाळासाहेब पाटील पवार शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि करण पवार अपक्ष उमेदवार सुद्धा होते, ज्यांना मतं मिळाली 3983. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हाच कित्ता गिरवला गेला. विनायक राऊत हे तिथनं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार, विनायक लऊ राऊत नावाचे आणखी एक अपक्ष उमेदवार होते, त्यांना जवळपास 15000 मतं मिळाली. श्रीराम दयाराम पाटील रावेर लोकसभा मतदारसंघामधले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, त्यांना श्रीराम सीताराम पाटील आणि श्रीराम ओमकार पाटील हे अपक्ष आणखी 2 उमेदवारांचा सामना करावा लागला. दोघांनी मिळून जवळपास 5000 मतं घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे नावाचे एक अपक्ष उमेदवार होते, ज्यांनी जवळपास 14000 मतं घेतली. त्यामुळे बऱ्याचशा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मतं ही विजयी उमेदवारांच्या किंवा पराभूत उमेदवारांच्या अगदी जवळपास जाणारी नसली तरी साताऱ्यामधलं समान चिन्ह मात्र शशिकांत शिंदे यांच्यासाठी काहीशी चिंतेची बाब ठरलं. शशिकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत या संदर्भातल्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी, आणि ॲडव्होकेट असीम सरोदे कायद्याचे अभ्यासक सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला शशिकांत शिंदे सर, खरं तर ही आकडेवारी सांगितली ती जेव्हा तुम्ही बघितली असेल त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पाणी आलं की फक्त वाईट वाटलं आणि चला आता पुढच्या वेळेस लढूया इतक्यावर हा विषय सोडून दिलात? नाही, याच्यामध्ये मी खरं सांगतो की ह्या निवडणुकीला आदरणीय पवारसाहेब महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मला सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढवायला लागेल. मी निवडणूक लढवायला तयार झालो. आता एक आहे की निवडणुकीमध्ये हार जीत हा कशाने होते त्याच्यापेक्षा निवडणूक आपण पराभव झाला हे मान्य स्वीकारायला लागतो. मी तेवढा खिलाडू वृत्तीचा आहे. मी विजय पण बघितलाय, पराभव पण बघितलेला आहे. पण मी माझ्या नेत्यासाठी लढलो आणि साताऱ्याच्या चव्हाण साहेबांचा विचार जतन करण्यासाठी लढलो आणि चांगल्या पद्धतीने मी लढत दिली. साधारणतः 5,38,000 मतं मला मिळाली. आता ह्यामध्ये साम्य असलेलं मतदाराचं जे आहे हे खरी गोष्ट आहे. मी माझ्यापुरतं मर्यादित बोलत नाही. नाशिक दिंडोरीमध्ये 1 लाखाच्या वरती मतदान, बारामतीमध्ये 15,000, त्यानंतर त्या बीडमध्ये 56,000. कशात पद्धतीने ह्या असलेल्या तुतारीला त्याच्याच पद्धतीने माढा मतदारसंघामध्ये 56,000, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये या उमेदवारांना मतं मिळणं हा खरं म्हटलं तर हा योगायोग आहे का लोकांना आम्ही पोचू शकलो नाही वस्तुस्थिती आहे. तर आम्ही या चिन्हाची दखल घेऊन आम्ही प्रत्येक मतदाराचा जात होतो तेव्हा सांगत होतो की 3 नंबर चेहरा बघायचा, फोटो आहे उमेदवार तो बघा आणि तुतारी वाजवणारा माणूस. पण काही लोकांना काय असतं आतमध्ये गेल्यानंतर समोर लक्ष गेल्यानंतर एखाद्या वेळा ते दिसल्यानंतर हे होतं. दुसरं एक तुम्हाला सांगतो, आपण मार्क केलं नाही अजून की तुतारी वाजवणारा माणूस हा अस्पष्ट होता आणि तो अस्पष्ट असलेला माणूस ज्या ठिकाणी लाईट कमी होता तिथं दिसण्यासाठी अडचण होत होती. तिसरा मुद्दा असा आहे, आम्ही या बाबतीमध्ये आदरणीय सुप्रियाताई असतील किंवा त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने या असलेल्या निवडणूक आयोगाच्यावर आम्ही हरकत घेतली होती. हरकत एवढ्यासाठी घेतली होती की त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस, मराठीत आपण तसंच म्हणतो, अशा प्रकारचं लिहिलं होतं आणि खाली
या असलेल्या चिन्हाला सुद्धा तुतारी नाव दिलं होतं. हम्म. ऍक्च्युली एकाच चिन्हाला 2 नावं देणं हे कितपत योग्य होतं मला माहित नाही. हम्म. सरोदे साहेब त्यामध्ये जास्त सांगतील. हम्म. परंतु निवडणूक आयोगाने मुद्दाम हात घोळ केला का अशी शंका निर्माण व्हायला लागली. आणि तरी सुद्धा हे संभाव्य धोके ओळखून आम्ही त्याप्रमाणे प्रचार करत होतो. जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथे तिथे तुतारी चिन्ह होतं, तिथे तिथे हे चिन्ह अपक्ष उमेदवाराला हम्म. अपक्ष उमेदवार उभे केले असं दिसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या मताचा परिणाम पाहायला मिळाला. हा. दुर्दैवाने मला याचा सर्वात जास्त फटका म्हणजे बाकीचे लोक उमेदवार आमचे निवडून आले, हम्म. 10 पैकी 8 आले, 10 पैकी 9 येण्यासाठी जर त्या ठिकाणी ही सातारची जागा 100% निवडून येईल असा विश्वास नेत्यांना होता, हम्म. सगळ्यांना होता. आणि त्यामध्ये हे चिन्ह खरं म्हटलं तर थोडंसं अडचणीचं ठरलं असं निश्चितपणाने मानावं लागेल. बर. आणि त्यामुळे पराभवाचा एक अंग जो आहे त्यामध्ये ह्या चिन्हाचा उपयोग खरं निवडणूक आयोगाने हे याला आता पुढे चॅलेंज आम्हाला करावं लागेल हम्म. की अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ज्या वेळेला इम्पार्शिबल काम करतात हम्म. त्यावेळेला त्यांनी चिन्हाचं साम्य किंवा एखाद्या चिन्हाच्या बाबतीत मला कुठं परिणाम होऊ शकतो का याचा अभ्यास करून निर्णय घेणं गरजेचं आहे. ते झालेलं दिसत नव्हतं. उद्या आम्ही याचे लक्षात घेऊन उद्या आव्हान करून या पद्धतीने होऊ नये अशा प्रकारचा निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. बर. आसिम सरोदेजी 2-3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत शशिकांत शिंदे यांनी, जे मला वाटते आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. मुळात मला पहिलं सांगा की त्यांनी आता जे जे काही सांगितलं, तुम्हाला कायदे तज्ज्ञ म्हणून किंवा कायद्याचे अभ्यासक म्हणून असं वाटतं का की या गोष्टी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत? आता शशिकांत शिंदे साहेबांनी जे सांगितलं हम्म. मला सगळं ऐकू आलं नाही, कारण इथे पुण्यात खूप पाऊस सुरू आहे आणि मी कारमध्ये आहे. हम्म. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सर्वसाधारण माणसांना जी बदमाशी करता येते आणि बदमाशीच्या दृष्टीने जी काही गोष्ट केली जाते तशा प्रकारची गोष्ट केली जाऊ शकते याची माहिती सुद्धा निवडणूक आयोगाला नसेल असं आपण म्हणू शकत नाही. हम्म. आणि म्हणून मला असं वाटतं की बेसिकली बदमाशी करण्यासाठी, चलाकी करण्यासाठी आणि गुन्हेगारी स्वरूपाची वागणूक करण्यासाठी जागा तयार ठेवणं हेच चुकीचं आहे. त्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाकडे तक्रारी जातात वारंवार तेव्हा त्यांनी निदान चिन्हांच्या बाबतीत हे करायला पाहिजे. आता माणसांच्या नावांच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही हो. निवडणूक आयोग असं आपण समजू थोड्या वेळासाठी, पण त्याच्या बाबतीत पण दुसरं काहीतरी करता येईल की जे साधारणतः राजकीय पक्षाचे, मुख्य राजकीय पक्षाचे आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने स्थान देऊन की जे रिपीटेड नावं असलेले मुद्दाम आलेले आहेत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं पाहिजे हम्म. की आम्ही मुद्दामून अशा प्रकारे उमेदवारी अर्ज भरलेला नाही, नावसाधर्म्याचा गैरवापर आम्हाला करायचा नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सारखे सारखे नावाचे असतील त्यांना एका कॅटेगरीमध्ये टाकून शेवटी त्यांचे नावं छापले पाहिजे. त्याच्यामध्ये अनुक्रम वगैरे पाळण्याची काही गरज नाही की ABCD प्रमाणे आपण नावं घेतो तसं न करता त्यांचे नावं शेवटी छापले पाहिजे. हे केलं तर मला वाटतं की थोडासा त्याच्यामधून आपण सोल्युशन ओरिएंटेड काहीतरी करू शकतो. आणि निवडणूक चिन्हांच्या बाबतीत तर हा अत्यंत वाईट प्रकार आहे, म्हणजे जो आता शिंदे साहेबांसोबत झाला की मला वाटतं असीम सरोदे हे प्रवासात असल्यामुळं, नेटवर्क वीक असल्यामुळं त्यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. पण शशिकांत शिंदेजी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आता म्हणताय की याच्याबाबत आम्ही दाद मागू, पण जेव्हा हे चिन्हांचं वाटप झालं त्याही वेळेस तुम्हाला कल्पना आली होती, तर त्यावेळेस तुम्ही केलं होतं का निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली तक्रार? आणि केली असेल तर त्यांची काय प्रतिक्रिया होती, त्यावर काय रिस्पॉन्स होता? नाही, याच्याबद्दल तक्रार ही ज्या वेळेला हे चिन्ह ज्या वेळेला चर्चेला आलं त्यावेळेला पक्षानेच केली होती. म्हणजे निवडणूक लागायच्या अगोदर त्याची हरकत घेतली होती आणि निवडणूक लागल्यानंतर सुद्धा हरकत घेतलेली होती की हे चिन्हाचं साम्य, आणि चिन्हाचं साम्य नाही त्याला नाव तुतारी दिलं. ते तुतारी नावाच्या संदर्भामधला जो घोळ आहे त्याच्या बाबतीमध्ये हरकत घेतली होती. हरकत घेतली तरी ती निवडणूक आयोगाने स्वीकारणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि हे आता एक उदाहरण सांगतो, आता जे उमेदवार आहे संजय गाडे, एक उदाहरण सांगतो. आता आम्हाला पण माहिती नंतर कळते त्यांची मंडळी ज्यावेळेला उभी राहिल्या होत्या त्यावेळेला त्यांना 5 अपत्य म्हणून त्यांना डिस्क्वालिफाईड केलं होतं. आता उमेदवारांनीच अशा प्रकारचे पुरावे द्यावे असा कुठं नियम नाहीये, परंतु एखाद्या वेळा जर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं कळलं असेल की हे 5 अपत्य त्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे पूर्वी, तर त्या उमेदवाराला त्याच वेळेला त्यांनी त्याप्रमाणे रेकॉर्ड बघून करायला पाहिजे.
आपण आता जर कॉम्प्युटरवर गेलो तर लगेच उमेदवाराची सगळी माहिती मिळते. ही निवडणूक आयोगाला आमच्याकडे समजा उशीर आला असेल, परंतु हे ज्यावेळेला हे फॉर्म चेक करताना फक्त उमेदवारांनीच हरकत घेतली पाहिजे हा कुठं मला वाटतं नियम असायला नाही पाहिजे. पडताळणी करताना मग त्याला 5 अपत्य असताना जर त्यांच्या कुटुंबातला डिस्क्वालिफाईड झाला असेल तर त्याच वेळेला त्यांचा अर्ज ह्यांनीच बाद केला पाहिजे. ते काय म्हणतात, तुम्ही हरकत घ्या, तुम्ही हरकत घेतल्याने पुरावे तुम्ही सादर करा, तुम्ही पुरावे सादर करायचे मग त्याच्यावर आम्ही कारवाई करू. हा म्हटलं तर हा जरा बदल झाला पाहिजे. पुरावे सादर करण्यापेक्षा आपल्या याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारचे तुमचा रेकॉर्ड बघून तुम्ही तुमच्याहून सुमोटो कारवाई करा असं तुमचं म्हणणं आहे. पण मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून पण आणि नेते म्हणून पण जेव्हा पक्षाचं हे चिन्ह निवडलं गेलं त्यावेळेस ऑप्शन्स तुम्ही दिले होते, पर्याय तुम्ही दिले होते आणि तुम्ही मगाशी म्हटलं की ते स्पष्ट दिसत नव्हतं. तर त्यावेळेस तुम्हाला कल्पना नव्हती का की या चिन्हामुळे अडचण निर्माण होऊ शकते? कारण त्याही वेळेस तुम्हाला कल्पना असेल की त्याचं ट्रान्सलेशन काय होतं, मराठी भाषांतर काय होतं. याच्यामध्ये आता त्याच्यावर पक्षाच्या चिन्ह बोलायला झालं तर बराच वेळ जाईल. खरं म्हटलं तर पक्ष आणि चिन्ह हा निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काढून घेतला त्याच्यावर शंका उपस्थित झाली होती. म्हणजे घड्याळ चिन्ह होतं ते काढून घेतलं त्याच्यावर शंका उपस्थित झाली होती ना. पण असो, त्यावेळेला काही चिन्ह मागितली होती. निवडणूक आयोगाने हे चिन्ह आम्हाला जेव्हा दिलं त्यामध्ये आम्ही वटवृक्ष मागितलं होता, बरेच चिन्ह मागितले होते. हे दिलं त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे चिन्ह दिलं ते आम्ही स्वीकारलं ना. आता ते स्वीकारल्यानंतर मग आमचा प्रश्न 2 येतात, ते अस्पष्ट का असावं, बाकीचे एकदम डार्क चिन्ह होती, फक्त तुतारी वाजवणारा माणूसच का अस्पष्ट असावं, त्याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला नाही. दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही तुतारी आम्ही हरकत घेतली होती ना, ते बोलले की नाही याला मराठीत तुतारीच म्हणतात. आता तुतारी किती जणांना तुतारी म्हणतात, आता मला तर शंका आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ह्याला पण मराठीत तुतारीच म्हणतात. आता त्यांनी हा निकाल दिल्यानंतर त्याला अपील काय, त्याला कोर्टच. आता तो कोर्टात आम्ही भविष्य काळामध्ये जावं लागणारच आहे. कारण हे संभाव्य धोके लक्षात घेता ह्यामध्ये कोर्टामध्ये जाऊन मग आता अजून ते घड्याळाचा चिन्हाचा निकाल व्हायचा आहे. मग त्यामध्ये काय होते बघून ह्याला कोर्टात चॅलेंज करणं गरजेचं आहे. कारण निवडणूक आयोगाने तो आमचा जो आहे अर्ज होता, हरकत होती, त्याला त्यांनी मान्यता दिली नाही असं मला माहित आहे. पण आता असं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत ज्या तुमच्या पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता हेच चिन्ह घेऊन जर तुम्हाला विधानसभेला जावं लागलं, जर जसं तुम्ही म्हणताय की घड्याळ चिन्हाचं नेमकं काय होतं याचा निर्णय जर तोपर्यंत कोर्टाचा आला नाही, तर तुम्ही काय विचार करताय की हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच आता समोर जावं की दुसऱ्या चिन्हाचा विचार तुमच्या डोक्यात आहे इतक्या कमी कालावधीसाठी? नाही, आता अल्पावधीमध्ये हे तुतारी चिन्ह एवढं पोचल्यामुळेच हे पोचलं. निवडणूक आयोगाने खरं म्हटलं तर मी राजकीय बोलत नाही, परंतु निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हे देण्यासाठी विलंब लागला असेल किंवा लागला नसेल किंवा कायदेशीर चौकटीतून गेलं, पाकिस्तानचं झालं तसं झालं नाही हे नशीब आहे. परंतु हे कोर्टाने आम्हाला दिलं, कोर्टाने सांगितलं यांना चिन्ह द्यावं लागतील तुम्हाला. निवडणूक आयोगाने पहिलं दिलं नव्हतं, हे कोर्टाने दिल्यानंतर त्यांनी तत्काळ दिली चिन्ह, पण तात्पुरत्या स्वरूपात दिली अशा प्रकारचाच निकाल आहे. मग हा निकाल देत असताना आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही ज्या पद्धतीने विषय मांडला की तुम्ही एक त्याचा ठोस निर्णय दिला पाहिजे ना. हे तुम्हाला निर्णय कायमचा दिला का काय? म्हणून तर 10 पैकी आता माझा अपवाद झाला तर 9 झाल्या असत्या, पण 8 जागा ह्या तुतारीला आम्ही 2 महिन्यात पोहोचवलं ना. हे 2 महिन्यात तुतारी पोचली नसती आणि जर ते विलंब लागला असता आणि 1 महिन्यानंतर त्याचा निकाल निघाला असता तर आम्हाला अडचणी झाल्या असतात. मग हे करण्यासारखं झालं का ते अनपेक्षितपणे झालं याच्यावर मी भाष्य करणार नाही. अगदी आता थोडक्यात एक शेवटचा प्रश्न विचारते कारण वेळ संपले. पवार साहेबांशी बोललात या सगळ्याबद्दल, त्यांचं काय म्हणणं होतं जेव्हा असा जिव्हारी लागणारा तुमचा पराभव झाला? नाही, आता याच्या बाबतीमध्ये पक्षाची उद्या कार्यकारिणीची वर्धापन दिन आहे, 25 वर्ष झाले त्याबद्दलचा. त्यावेळेला मी निश्चितपणाने हा विषय मांडणार आहे, आम्ही पण मांडू आणि याच्या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करायची हा सुद्धा विचार निश्चितपणे मांडला जाईल. आणि येत्या विधानसभेला अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये याच्याबद्दल काय करता येईल याचा निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही विचार करून त्याप्रमाणे निर्णय घेऊ. शशिकांत शिंदे साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे. NDTV मराठीशी संवाद साधलात, तुमची प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केली त्याबद्दल. उद्या तुमच्या पक्षाचा 25वा वर्धापन दिन आहे, त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.
तर समान चिन्ह समान नावं यामुळे बरेच घोळ झालेले आहेत आणि यानंतर ते होऊ नयेत अशी अपेक्षा आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं व्यक्त करतो. अशी अनेक उमेदवारांची मागणी आहे. आजच्या चर्चेमध्ये सगळे मान्यवर सहभागी झाले. काही महत्त्वाच्या पैलूंना आपण स्पर्श करू शकलो. या चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.